सैराट फेम अरबाज शेखनं वडिलांच्या उपचारासाठी आर्थिक मदतीचं भावनिक आवाहन करत सोलापुरातील खाजगी रुग्णालयांवर जादा खर्च आणि गैरप्रकाराचे आरोप केलेत। त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला। यानंतर सोलापुरातील नोबल हॉस्पिटलमधील मेडिकल सील करण्याचे आदेश देण्यात आले। दरम्यान हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर अजमत सय्यद यांनी सर्व आरोप फेटाळलेत। उपचाराचा खर्च आधीच सांगितला होता, औषध आमच्याकडूनच घेण्याची सक्ती कधीच केली नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय। त्या गोळ्या घेतल्या तर ते जवळजवळ सगळ्या गोळ्या 40,000च्या पेक्षा जास्त होत्या। त्यांनी मला ते म्हणजे 3 टाईम मला त्यांनी त्या गोळ्या आणायला सांगितलं। तर 40,000 रुपये जेव्हा मी हे सगळं बघितलं, त्यांच्याच मेडिकलमधून घ्यायला पाहिजे हा फोर्स त्यांचा मी बघितला। आणि जेव्हा ह्याच्या आधी पप्पांना जिथे ॲडमिट केलं होतं तिथे असं काही मला आढळलं नाही। मी त्याच गोळ्या बाहेरून आणायचो तर ते मला जवळजवळ अर्ध्या किमतीत मला मिळत होत्या। जवळजवळ आता 40,000च्या जरी गोळ्या मी बाहेरून जरी घ्यायचा विचार केला असता तरी मला 20,000पर्यंत त्या पडल्या असत्या। पण इथे एवढी लूट होतीये आणि माझ्या बापाला मला मरताना नाही बघायचं आहे। आणि म्हणून मला असं डिसिजन घ्यावं लागलं की त्यांना नोबेलमधून शिफ्ट करावं लागलं। आणि इथे खूपच वाईट अनुभव होता मला आजचा। ह्याच्यावर जाणकारांनी ह्याच्यावर काहीतरी मला सांगावं की माझ्या वडिलांना मी कुठे ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि कसं ट्रीटमेंट करायला पाहिजे मला आत्ता काहीच कळत नाही। पण माझ्या बापाला मला वाचवायचं काही करून मला मदत करा प्लीज। मी बघितलं 8 दिवसाचं रेकॉर्ड, त्याला खूप 4 दिवसापासून खूप महागडे अँटीबायोटिक्स चालू होते। रोजचे मला वाटतं काहीतरी मला माहीत नाही 10, 20, 30,000, 40,000चे मेडिसिन रोज चालू होते। रिलेटिव्हला सांगितलं की काही असू दे, व्हेंटिलेटर असले की 10-20,000 रोजचे खर्च होतात हॉस्पिटलमध्ये। तुम्ही हार्टसाठी आले नाही आहे, तुम्हाला काय करायचं? तर काहीच बोललं नाही मला। ठीक आहे सर, तुम्ही करा। आम्हाला फोन आला, त्यांनी ॲडव्हान्स भरत नाही आहे, मग नंतर काहीतरी भरले, मग मेडिसिनचा काय प्रॉब्लेम आहे, खूप महाग आहे। मी म्हणलं ठीक आहे, मी आल्यावर बघतो, तुम्ही मेडिसिन घ्यायला सांगा, सुरू करायला सांगा जे काय। एवढंच झालेलं आहे। त्यानंतर तो डिस्चार्ज घेऊन मी जेव्हा परत आलो तोपर्यंत तो डिस्चार्ज घेऊन गेला आणि तो काहीतरी व्हिडिओ करून टाकतोय। आता त्याच्यामध्ये काय जे काय सांगतोय त्याच्यामध्ये तुम्ही चौकशी करू शकता।